तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आम्ही ना छोटेसे एक ना बॉटल कापून एक प्रकार बनवला आहे, ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तर कोकणामध्ये भरपूर ऊन आहे आणि मुंबईला पण असणार, तसं इथे कोकणामध्ये भरपूर कडाक्याचं ऊन आहे. तर पक्ष्यांना पाणी भेटत नाही जंगलानी, आणि जंगलानी तिथे आजूबाजूला पण आमच्या पक्षी पाणीसाठी येतात, कुठे कुठे पियायला पण पाणी भेटत नाही. त्यांच्यासाठी एक ना मी पाण्याची भांडी बनवली आहे, ती आज मी लावणार आहे. तर हे बघा, हे बॉटल कापून बनवलेलं आहे. तर बॉटल अशा कापल्या आहेत आणि इथे ना हे पकडायला लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवून हे अशी झाडाला फांद्याला अटकवायचे. आपल्या फांदीक असे टोटल मी 5 बनवले आहेत आणि ही पाण्याची बॉटल आणली आहे भरून. आता कुठे कुठे मी हे लावणार आहे तुम्हाला दाखवतो. चला तर मग आपण बघा मंडळी, ते पाण्याचे आम्ही असे लावलेले आहेत. लावले जेणेकरून पक्षीला पाणी पियायला भेटेल. चिमणींना इथे एक लावलं आहे, तसेच खालीही लावले, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे एक लावले झाडांच्या फांदींना, जेणेकरून त्यांना पक्ष्यांना पाणी पिता येईल. इथे एक झालं, इकडे एक लावलेली आहे आणि इथे पुढे एक लावली आहे. थोड्या थोड्या वेळाने मी येऊन पाणी टाकेन इथेच. तर ह्याचं फक्त एवढं उदाहरण आहे की थोडं जरी पाणी भेटलं पक्ष्यांना, 5-6 घूट तरी खूप आहे. कारण की पक्ष्या जास्त पाणी पित नाही, त्यांना 4-5 घूट गेले का ते उडून जातात. पण तेवढं तरी पाणी भेटलं पाहिजे, त्यासाठी छोटे छोटे मी लावलेले आहेत की जर पक्षी इथे फिरतात, चिमण्या बिमण्या, त्यांना नक्कीच पाणी भेटेल. इथे पाणी आहे भरपूर याच्यामध्ये, ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसत नाही. तसे तिथेच पण लावलेत मी. मंडळी, हा समोर बघू इच्छिता हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे की ह्याच्यामुळे पक्ष्यांना पाणी पिता येईल आणि माणसांचे नाही पण पक्ष्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील. त्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे त्यांना पाण्यासाठी. तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल खरंच, तर एक लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल